आमदार खासदारांची फूट, पक्षांतर, विलिनीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमकं चाललंय तरी काय? काही आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना खासदारांचा मोठा धक्का बसला. आता चर्चा सुरू झाली आहे ती आमदारांच्या संभाव्य फुटीची. पण एवढ्यावरच ही गोष्ट थांबलेली नाही. कारण आता अशाच चर्चांना फटका थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसू लागलाय. पक्षात नेमकं काय शिजतंय? आमदारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह का तयार झाले आहेत? आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. आमदार खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. काही आठवड्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या गटात गेले आणि त्यानंतर ठाकरे गट बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता ठाकरेंचे काही आमदार सुद्धा फुटू शकतात असा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जातोय. या घडामोडी सुरू असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. हे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. विरोधकांची ताकद एकवटावी आणि भाजपच्या विरोधात एक मोठा आणि मजबूत पर्याय उभा राहावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचं बोललं जात होतं. सुरुवातीला राष्ट्रवादी या प्रस्तावाकडे सकारात्मक पाहत असल्याची चर्चा सुद्धा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र आता परिस्थिती बदलल्याचं सांगितलं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आता दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाले आहेत. एका गटाचं मत आहे की पक्षानं काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की थेट भाजपमध्ये जाणं पक्षासाठी आणि मतदारसंघाच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल. भाजपमध्ये जाण्याची भूमिका घेणाऱ्या काही आमदारांचं म्हणणं आहे की विरोधात असल्यामुळे मतदारसंघातील विकास कामांना गती मिळत नाहीये. निधी, मंजुरी आणि प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे सत्तेसोबत राहिल्यास मतदारसंघातील कामं करणं सोपं होईल अशी त्यांची भूमिका असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या चर्चा किती पुढे जातात आणि पक्ष नेतृत्व यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अशीच एक चर्चा पश्चिम बंगालमध्येही सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसलाही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव गेल्याची माहिती समोर आली होती. तृणमूलमधून सुद्धा काही नेते सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेल्यानंतर पक्षावर दबाव वाढल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या बाबतीत 15 ऑगस्ट पर्यंत निर्णय होऊ शकतो असंही सांगितलं जातंय. याआधी सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठी चर्चा रंगली होती. आता मात्र त्याच राष्ट्रवादीमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाल्याची माहिती समोर आल्यानं पुढे काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांची राष्ट्रवादी कोणत्या पक्षात विलीन होणार याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.